26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIA कोर्टानं 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे। आता NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता आहे। राणाच्या दीर्घकाळाच्या ताब्यातील मागणीचं हे एक मुख्य कारण होतं। कशा प्रकारे कट आखण्यात आला हे NIA ला समजून घेण्याची आवश्यकता आहे। मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणले गेले होते आणि त्याचप्रमाणे हल्ले तेथेही केले गेले होते का याचाही तपास NIA करणार आहे। तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIA ने आपल्या ताब्यात घेतले आणि मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील अंमलात आणलं गेलं होतं का हेही जाणून घेण्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे हल्ले तेथेही केले गेले होते का याचाही तपास NIA करणार आहे। मुंबई हल्ल्यात जो मुख्य आरोपी होता तहव्वूर राणा तो NIA या हल्ल्याची चौकशी करणार आहे आणि हा मास्टरमाइंड तहव्वूर राणा देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याला नेण्याची शक्यता आहे। राणाच्या दीर्घकाळाच्या ताब्यातील मागणीचं हेच मुख्य कारण NIA ने सांगितलं। तर कशा प्रकारे हा कट आखण्यात आला NIA ला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील अंमलात आणलं गेलं होतं का हा सुद्धा यातील महत्त्वाचा कारण NIA ला समजून घेता येईल। तर मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी मुख्य मास्टरमाइंड तहव्वूर राणा NIA कोर्टाने त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे।